मला, पण आता मी तुझ्या स्टोऱ्यांना भुलेन असं समजू नकोस. हॅलो, तुला स्टोरी ऐकवण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. खरंच पेट्रोल संपले, हवं तर चेक कर. मोबाईलही घरी विसरलोय. मला उशीर झाला म्हणून कोणाची मदत मिळते का ते बघत होतो, आणि माझं नशीब इतकं खराब की जिच्याकडे मदत मागितली ती तूच निघालीस. नेमकी मी निघाले की मी निघाले म्हणून मुद्दाम तू माझ्याकडे मदत मागितलीस? मी का तुझ्याकडे मुद्दाम मदत मागायला येईन? पाठमोर पाहिलं ना मी तुला, मी कसं ओळखणार आहे तुला? आणि मला जरा सुद्धा डाऊट आला असता ना की तू आहेस म्हणून, तर वाट बदलली असती मी. ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा, आता चुकूनही चुकीच्या वाटेवर जायचं नाहीये मला. काय म्हणायचं तुला? म्हणजे आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा माझ्याकडे येणारी वाट निवडून तू मूर्खपणा केलास? आर यू सिरियस? येस, आय एम सिरियस. लिसन, हे सोड आता. सोडलंय ना, सोडलंय. तू मला, मी तुला केव्हाच सोडलाय. पण कसं असतं ना, जेव्हा हातातली अंगठी काढून टाकली ना तरी सुद्धा त्या अंगठीचा वळ आणि त्या अंगठीची सवय अशीच राहते. तू आणि मी एकाच घरात राहतोय आता, तरी सुद्धा तुझ्याकडे न बघणं, तुझ्याशी न बोलणं हे कठीण जाते. तू अजिबात नाही. प्रश्न कठीण जाते का हा नाहीच आहे. आयुष्याने आपल्याला दिलेला हे चॉईस आहे. जेव्हा आता मला तुझ्याबद्दल प्रेम, माया, राग, चीड, रुसवा यातलं काहीच वाटत नाही. हो, पण